अजिंक्यांच्या आधी माझं लग्न व्हायला पाहिजे. आजा. कसला विचार करतोयस? नाही काय नाही. मी इथं आलेले बी तुला कळलं नाही. सांग आता कसला विचार करतोयस ते. आपल्या लग्नाचं. आपल्या लग्नाचं काय बी टेन्शन घेऊ नकस, सगळं व्यवस्थित होईल. अगं आपल्या लग्नाचं टेन्शन नाही मला. मग आपल्या लग्नाचं ठरलं आणि घरात काय काय कसं करायचं म्हणून चर्चा चालू होती. जेडी अचानक येऊन म्हणली माझ्या आधी तिचं लग्न झालं पाहिजे म्हणून. काय? वय. पोरगा कोण आहे? अगं पोरगा कुठं कोण आहे? तिनं बजावून सांगितलंय अजिंक्यच्या आधी 5 दिवसात माझं लग्न झालं पाहिजे. पोरगा तुम्ही बघताय का मी बघू असं बी म्हणले ती. असं का? काय माहित. मग घरचे काय म्हणले? अगं घरच्यांना काय करावं कळणच झालं. मग आता माहित नाही, पण तिनं सांगितलं तसंच केलं पाहिजे. नाहीतर काहीतरी करून घेईल ती. तिचं काय सांगता येत नाही. होईल काय तर. नाश्ता बिष्टा काय केला का नाही? अगं नाही, आज घरी नाश्ताच नाही केला. तू केलायस का? मी तर जेवून बी आले. आज आमच्या घरी आमरस चपातीचा मेनू होता. तू काय खाल्लं नाहीस ते सांगितलं असतंस तर घेऊन आले असते की. सांगायचं नाहीस वे. आता सांगाल कशाला पाहिजे? आणि तुला माहित नाही मला आंबा आवडतो. बरं आमरस राहू दे, एखादा आंबा तरी आणायचा. तुला आंबा खायचाय? हा म्हणजे तुला आत्ताच्या आत्ता आंबा खायचाय? थांब आणते. ओ थांबा, कुठे निघालाय? मला घरी गेले की परत सोडायचं नाहीत बाहेर. घरी कोण चाललंय? मग कुठे चालली? तुला आता आंबा खायचाय ना? थांब मग आणते. शिकले बावळटपणा करू नको. अगं उन्हातानाचं कुठं जातेस? आजा, तू जरी एखादी गोष्ट मागितलीस आणि ती तुला मिळाली नाही असं होऊच शकत नाही. तू जर माझ्यासाठी मेडल मिळवू शकतोस तर मी काय तुझ्यासाठी आंबे आणू शकत नाही वे? थांब इकडेच, अजिबात हलू नका. मी येते लगेच. हा अगं पण भैया सीझन चालू आहे, आपल्या बागेतले आंबेत घ्या. त्याला आम्हाला एक प्रश्न पडलाय. आम्ही नक्की कोण आहे? कोण आहे म्हणजे? म्हणजे हिरो आहे का विलन आहे? अहो, आमच्यासाठी फक्त तुम्हीच हिरो आहे. तुमच्यासाठी म्हणजे आपल्या अख्ख्या गावासाठी तुम्हीच हिरो आहे. हा, आम्ही हिरो आहे ना? हा, मग हिरोईन कोण आहे? शीतल. मग हिरोईन हिरो बरोबर पाहिजे. ही आता कोणा बरोबर आहे? आजा बरोबर. हा, विलन सोबत. हिरोईन हिरो बरोबर पाहिजे, ती आता विलन बरोबर आहे. काहीतरी चुकतंय टॅलेंट, काहीतरी केलं पाहिजे. उचलून न्यायचं का हिरोईनला? होईल तर होईल. अर्धा तास झाला अजून आली नाही. शिकली बी ना, एखादी गोष्ट ठरवली की करतीस.
चांदवडीचा सलमान काय हो भैया? अरे कुठं निघलाय उन्हातानाचं? अहो कुठं नाही भैया, घरीच चाललोय की. घरी हा बस सोडतो. भैया शीतल. जमे हा. तू गाडी घेऊन घरी हो. अहो भैया तुम्ही. जा जा मी आलो. अहो भैया उन्हात. जमे शीतली फोन बी उचल ना. तिकडं कुठं इकडं बघ की. रे ते बघ. शीतल. शीतलीला यायला एवढा वेळ का लागतोय? हा बोल की जायडे. हॅलो अजिंक्य, कुठे आहे तुम्ही?
हाय की इथंच का? अहो ज्या शीतल संघ तुम्ही लग्न करायचं म्हणताय ना तिला भैया उचलून घेऊन निघालेत. काय? अहो म्हणजे तसं नाही काय, असं दोन्ही हातात उचलून घेऊन रस्त्याने निघालेत. कुठं? कुठं ते माहित नाही, बहुतेक घराकडेच निघालं असतील. आणि पुलाव, कुर्मापुरी, कोशिंबीर, तळण, वरण भात आणि गुलाबजाम. गुलाबजाम नको बाई गुलाबजाम. का? ते पोर पाक साठून सगळं चिकट करतात. मग स्वीट मध्ये काय ठेवायचं? आम्रखंड ठेवूया का? हा चालेल. हे बयानो तुम्ही सगळं ठरवताय खरं, पण त्या शीतलला विचारलंय का? नाही अजून. अगं मग तिला कोण विचारणार? का तिचा नंतर कालवा ऐकून घ्यायचा? वय बाई, लग्नात बी दंगा करायला कमी करायची नाही ती. हे असंच का ठेवलंय तसंच का ठेवलंय, कुणाला आवडू न आवडू, पण मेनू तिच्या पसंतीनेच ठरवूया. होय. आणि ह्यांना पण सगळं दाखवून फायनल करून घ्या. ती पुष्पा काय म्हणली माहितीये ना व, नवरा येतो नवरीसाठी आणि वराडी येतं जेवणासाठी. पुष्पाकडच्या एका बी माणसाने जेवणासाठी तक्रार केली ना तर आयुष्यभर ऐकून घ्यावं लागेल पुष्पाचं आपल्याला. त्यामुळे लवकर लवकर फायनल करून टाका. शीतल कुठं आहे? बोलवा की तिला. शितले काय झालं शीतलला? अहो काय नाही, आम्ही रस्त्याने येत होतो, ह्या वाटेत पडलेलं दिसलंय. उन्हाने चक्कर येऊन पडला असेल बहुतेक. सुमन पाणी आण जा. हा भैया ठेवा तिला इथं. हा. शीतल, शीतल काय झालं? अरे त्याचं काय झालं, मी रस्त्याने चाललो होतो, ह्या वाटेत पडलेल्या दिसल्या, बहुतेक उन्हाने चक्कर येऊन पडल्या असतील. भैया शीतलला तिकडे ठेवा. हा हा. चला. शितले, तरी मी सांगत होते उन्हात जात जाऊ नकोस म्हणून. सहन होत नाही तर काय गरज आहे का जायची? अहो कुणासाठी तरी आंबे काढायला गेल्या होत्या, जिथे चक्कर येऊन पडल्या होत्या त्याला शेजारी आंबे पडले होते. या पोरीचं तर काही कळतच नाही. घरात एवढा आंबा आहे, काही गरज होती का बाहेरचं काढायची? तरी बरं तुम्ही होता म्हणून, नाहीतर आम्हाला कसं कळलं असतं. तुम्ही कायम आमच्या मतीला धावून येता. तुमचं उपकार कसं मानायचं तेच कळत नाही. अहो आई, आभार कसले त्याच्यात. आता माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. उपकार वगैरे काय नाही. काय शितले, शितले, अगं अगं बरी आहेस ना? शीतल, अगं बरी आहेस ना? होय. बरं आई, ह्यांना दवाखान्यात वगैरे न्यायचं असेल तर मला सांगा, आम्ही हाय इथंच. आम्ही काय बॉर्डरवर लढायला जाणार नाही.
काय लागलं की फोन करा, दुसऱ्या सेकंदाला इथं टच लगेच येतो. काही लागलं मला फोन करा. चिकने काय नाही झालं, निघा. तुला म्हणतोय रावले, निघा. कळतंय का नाही? अरे सच्चे, हा निघा. हा आई, शीतलला घेऊन आतमध्ये जा, त्यांना जरा आराम करू द्या. वय शीतल, चल चल उठ बाई, उठ चल आज जाऊया चल. फौजी, आओ तुम्ही का निघून आला तिकडनं? हा आता अशा वेळी तुम्ही तिकडे थांबायचं का आम्ही? काय झालं, चिडलं का काय? नाही, तुमच्या होणाऱ्या बायकोला अख्ख्या गावासमोर उचलून आणलं म्हणून म्हणलं चिडला का काय? चिडू नका हो, असे चिडू नका फौजी. अहो आमच्या मनात तसं काहीच नाही, उलट आमच्या मनात तुमच्याबद्दल रिस्पेक्टच आहे. आता तुमच्या घरी कोल्ड्रिंक बिस्किट कुणी आणून दिली? आम्ही. का तर रिस्पेक्ट आहे म्हणून. हा म्हणजे काय झालं ते काय मुद्दाम नाही केले. शीतल अशा रस्त्यात चेक करून पडल्या, त्यांना जर उचलून नसतं आणलं तर तुम्हीच म्हणले असते. काय बाबा माणूस कित नाही. फौजी, तुम्ही बॉर्डरवर जाऊन जसं देशासाठी काम करता ना, आम्ही इथं राहून देश सेवेचं काम करतो लोककल्याणाच्या माध्यमातून. हा आता काय लोककल्याणाचा येडा उचलल्या म्हणलं तेवढे केलंच पाहिजे. आडल्या नडल्या लोकांना मदत करणं हे काम आहे आमचं. आता तुमच्यासारख्या फौजींच्या घराची काळजी घेणं हे आमचं परम कर्तव्य आहे. तुम्ही बॉर्डरवर जाऊन डोळ्यात तेल घालून आमचं रक्षण करणार, मग आम्ही गावात राहून एवढं करू शकत नाही का? तुम्ही आता बॉर्डरवर जाणार, तुमच्या फॅमिलीची काळजी करणं हे आमचं कर्तव्यच आहे फौजी. त्यांना काय हवंय, काय नकोय, काय दुखलं खुपलं तर तुम्ही तिकडनं थोडीच येणार आहे. हा इथं आम्हीच असेल ना त्यांच्या जवळ, त्यांच्या हाकेला ओ देणार. फौजी तुम्ही काही काळजी करू नका. आणि काय मुद्दा असो, तुमच्या फॅमिलीची शिवापाड काळजी घ्या. हो सिव्हिलियन फौजी, सिव्हिलियन. काय फौजी, तुम्हीच म्हणले होते ना सिव्हिलियनच्या अंगावर हात टाकणं आमच्या तत्वात बसत नाही. हा शोभत का हे? बेस्ट शिपायाला काय फौजी तुम्ही इस्त्री खराब केली सगळी. त्याला काय अर्थ आहे राव? जाऊ दे, तसं बी शीतलला उचललं होतं, सवय इस्त्री खराब झाली होती. हा असू दे, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही लग्न करायचं आणि बॉर्डरवर जायचं, इथं काळजी घ्यायला आम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी येतो. कार्यालयावर जायचं.